मी श्रेयस कवडे, तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सर्च बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं प्रोबॅबिलिटी मध्ये तिसरं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण काही गोष्टी बघणार. पहिली गोष्ट आपण बघणार इव्हेंट. आपण आतापर्यंत बघितलं सॅम्पल स्पेस म्हणजे होणारी पॉसिबिलिटी. जर समजा तुम्ही 2 कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले किंवा 2 डायस टॉस केले किंवा प्लेइंग कार्ड शफल करून त्यातलं एखादं कार्ड चूज करायचं किंवा आपण जे 52 कार्ड्स आहेत ते शफल केले, मग पॉसिबिलिटीज काय काय आहेत ते आपण सगळं बघितलं. आता ह्याच्यामध्ये इव्हेंट बघणार. मला त्यातलं काय पाहिजे, जर समजा 2 डायस थ्रो करतोय तर मग मी काय म्हटलं की मला वर समसंख्या पाहिजे, विषम संख्या पाहिजे, दोघांची बेरीज काहीतरी ठराविक पाहिजे. दोघांची बेरीज मला किती 8च्या वर पाहिजे, 8च्या खाली पाहिजे किंवा असे काही कंडिशन्स असतात, त्याला म्हणतात इव्हेंट. ही एवढ्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत की 2 डायस टाकले, 2 कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले, एवढं सगळं मी टाकलं, पण त्यातलं पाहिजे काय मला ते जे पाहिजे असतं त्याला म्हणतात इव्हेंट. मग इव्हेंट मध्ये डायरेक्ट आपण एक्झाम्पल तुम्ही बघणार, डायरेक्ट एक्झाम्पल तुम्ही समजून घेऊ. पहिल्या याच्यामध्ये आपण बोललो प्रॅक्टिस सेट 5.3 मधील पहिला क्वेश्चन काय दिलाय, राईट सॅम्पल स्पेस yes and number of sample point ns for each of the following, and also write events abc in the set form and write number of a, number of b and number of c. काय सांगितलं पहिल्यांदा, a die is one die is rolled, म्हणजे तर काय एकच डाइस काय केला, रोल केला. इथे आपण लिहिणार सोल्युशन. if one die is rolled, ठीक, इथं आपण लिहिलं सॅम्पल स्पेस. yes is equal to कर्ली ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण त्याला एका एक डाय मध्ये रोल दिलं, त्यामुळे त्याला 1 2 3 4 5 6 च्या विषय वाढायचं काही येणार 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येणार, एनएक्स. टोटल किती झाले, 6 पॉसिबिलिटीज. ओके, या 2 गोष्टी लिहिल्या. पहिल्यांदा इव्हेंट ए, इथं आपण स्टार लिहिलं किंवा एक आकडा लिहिला तरी चालेल. काय लिहिणार मी, इव्हेंट आहे तसं कॉपी करून लिहायचं. काय लिहायचे, इवन नंबर ऑन द अपर फेस, इवन नंबर ऑन अपर फेस. इवन म्हणजे काय, इवन म्हणजे असतं समसंख्या. काय पाहिजे आपल्याला, वरचा जो फेस आहे, जो वर आकडा येतो त्यावर पाहिजे. म्हणजे आपण लिहिणार इथं ए इव्हेंट आहे म्हणून आपण लिहिणार ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. याच्यामध्ये समसंख्या काय, 2 4 6. नंबर ऑफ ए किती आले आपले, 3. ठीक आहे. त्यानंतर दुसरा इव्हेंट काय असणार, इव्हेंट बी. स्टार करून लिहू आपण, इव्हेंट ऑड नंबर ऑन द अपर फेस. काय झाले, ऑड नंबर ऑन द अपर फेस. वरचा जो फेस आहे तो ऑड नंबर आला पाहिजे. इथं आपण लिहिणार बी इज इक्वल टू 1 3 5. नंबर ऑफ बी एकूण किती पॉसिबिलिटी झाले तर 3. आणि इव्हेंट सी, प्राईम नंबर ऑन द अपर फेस. प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. इथं इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अपर फेस. वरचा जो फेस आहे तिथे काय पाहिजे, मूळ संख्या आली पाहिजे. इथं आपण सी इज इक्वल टू काय झाले, 2 3 5. हो, नंबर ऑफ सी इज इक्वल टू देणार, हे पण हे देणार. हो, बस एवढंच. आणि हेच आपला आन्सर येणार. आन्सर आपण एका वाक्यात लिहिणार, ठीक आहे. आन्सर
नाही लिहिलं तरी चालेल. लिहायचं म्हटलं तर पुन्हा हे सगळं खूप जास्त वाढून जाईल. बस एवढंच लिहायचं, तर प्रत्येकाला अंडरलाईन करा. तर आपल्याला इथं व्हॅल्यू नाही विचारली, आपल्याला फक्त एक थेरी द्यायची. जेव्हा आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची असते तेव्हा आपण ते करणार की प्रोबॅबिलिटी किती येते. ओके, नेक्स्ट पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, 2 dice are rolled simultaneously. इथं आपण लिहिणार सोल्युशन. If 2 dice are rolled simultaneously, जेव्हा 2 डायस एक साथ रोल केले जातात विदाउट सॅम्पल स्पेस, इथं आपण लिहिला डायस वर आपण घेतलेलं की 1 1 2 2 11 12. याच्यामध्ये बघा 1 1 2 2 11 12 13 14 15 16. सेम प्रकारे 21 22 23 24 25 26. फास्ट करतो मी. एक 2 3 4 5 6. इथे येणार 3 4 44 43 44 45 46 51 52 53 54 55 56 61 62 63 64 65 66. अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेट संपते. एकूण किती झाले आपले? 36 झाले. 36 इव्हेंट आपण घेतले. विथ आपण नंबर ऑफ सॅम्पल्स प्लेस किती झाले टोटल? 36. हेच महत्वाचं आहे. पण त्यानंतर आपला आता इव्हेंट चालू होते. इव्हेंट 1 स्टार, ते आपण स्टार करून लिहिलं, मग अशी आपण 1 2 आकडे टाकून लिहिलेले चालेल. इव्हेंट एक काय आहे? द सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. द सम ऑफ the sum of digits on upper face is multiple of 6. Is multiple of 6. म्हणजे वरती 2 डायस आहेत, आपण डायस टाकले, मग जे आकडे येणार आहेत त्यांची बेरीज काय पाहिजे? 6 च्या पटीत. 6 च्या पटीत काय मिळालं? पहिल्यांदा 6 1 6. आपण पहिल्यांदा मध्ये बघू की आपल्याला पहिल्यांदा 6 पाहिजे, 6 दिले 12 पाहिजे. 12च्या पुढे काय मिळाले? यापैकी मॅक्सिमम 6 6 चे 6 6 प्लस इथं 1 अधिक 5 5 अधिक 6 असते, किंवा 5 आणि 1 आणि 5. त्यानंतर 2 आणि 3 2 आणि 4 2 आणि 4 अजून काय नाही? 3 आणि 3. ह्याच्यापेक्षा वेगळं कुठला आकडा बदलता नाही. हेच आपण येणार इज इक्वल टू काय नाही आपलं 1 आणि 5 1 आणि 5 5 आणि 1. त्याच्यानंतर 2 आणि 4
4 4 आणि 2 त्यानंतर 3,3 हे झालं 6 12 पण बनेल कशानं 6 आणि 6 हेच आपण लिहिणार नंबर ऑफ ए किती आले आपले 1 2 3 4 5 6 किती आले आपले इव्हेंट एकूण किती पडले 6 मग सेम प्रकारे दुसरा इव्हेंट हा पहिला इव्हेंट बघितला इव्हेंट बी दुसरा इव्हेंट काय द सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज मिनिमम 10 द सम ऑफ इज per face is minimum of ही जी वरची जी बेरीज आहे ती काय पाहिजे आपल्याला इज मिनिमम 10 कमीत कमी 10 पाहिजे 10 असणार किती आहे ती कमीत कमी 10 पासून 10 चालेल म्हणजे काय होणार आहे 10 11 आणि 12 काय येणार 6 आणि 6 10 काय येणार आहे कमीत कमी 5 आणि 5 10 त्यानंतर दुसरं काय 10 नाही बनणार 6 आणि 4 10 6 आणि 4 10 4 आणि 6 10 7च्या तर पुढे जात नाही एवढंच 11 कसा बने 5 अधिक 6 6 अधिक 5 बस एवढंच त्याच्यानुसार आपण लिहिणार डी इज इक्वल टू काय येणार पहिल्यांदा 5,5 त्यानंतर 6,4 4,6 बरोबर हे 10 झालं त्यानंतर 11 साठी काय झाले 5,6 6,5 आणि 6,6 बस एवढेच आहे याच्यापेक्षा बाहेरचं काय झालं 3 आणि 3 6 एकूण किती झाले 6 नंबर ऑफ डी काय 6 ओके इथं आपण घेतला बी आता इव्हेंट सी सी वाला इव्हेंट काय आहे द सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेसेस द सेम डिजिट the same digit on both the upper faces on both the upper faces on the same digit on both the upper faces ओके दोन्ही जे अप्पर फेस आहे त्यामध्ये दोन्ही सेम डिजिट आले पाहिजे म्हणजे आपण सी इज इक्वल टू काय येणार आहे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 ओके एकूण किती आले 6% नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती येणार आहे 6 ओके अशा प्रकारे आपण तिन्ही इव्हेंट काढले बस एवढंच असतं इव्हेंटच काढायचं पण मेन जो क्वेश्चन आहे तुम्हाला तो त्याच्या नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची असते जो की धडा आहे धडाची आहे प्रोबॅबिलिटी आहे ती शक्यता काय मग इथं इव्हेंट सी आहे ती प्रोबॅबिलिटी काय आहे की दोन्ही डायस वर सेम डिजिट आहे त्याची आपण काय करणार किती पैकी किती 36 पैकी 6 ह्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय करणार आपण त्यांना 6/36 1/6 अशा प्रकारे प्रोबॅबिलिटी काढणार ओके तो थोडक्यात सांगितलं ओके आपण हा प्रश्न बघितला नेक्स्ट क्वेश्चन बघू दुसरा बघितला आता तिसरा क्वेश्चन बघू तिसरा क्वेश्चन काय दिलं 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली एक साथ 3 कॉइन टॉस केले म्हणजे आपण येणार सोल्युशन 3 कॉइन्स
tossed simultaneously. Simultaneously with the sample space S is equal to कर्ली ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण काय लिहिणार सर आपल्याला तिन्ही टेल हेड कंटेन पासून स्टार्ट करत चालेल. तर तीन टेल मध्ये एक हेड आहे. आपण काय लिहिणार टेल टेल हेड टेल हेड टेल हेड टेल हेड. ओके एक टेल. आता आपण काय करू दोन हेड आहेत. दोन हेड म्हटलं तर काय दोन हेड एक टेल हेड टेल हेड त्यानंतर टेल हेड आणि हेड मागवता मध्ये येतात पहिल्यांदा आणि लास्टला काय येणार तिन्हीची तीन काय येणार आहे. ठीक आहे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 1 2 3 4 4 4. ठीक आहे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय आला आपला 8. इथं काय सांगितलं टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. पहिला इव्हेंट काय सांगतो गेट ऍटलिस्ट. लिस्ट म्हणजे काय कमीत कमी काय पाहिजे आपल्याला 2 हेड्स पाहिजे. इथं पहिला प्रथम आता कंडिशन फॉर इव्हेंट ए काय लिहिलं टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स काय पाहिजे कमीत कमी. ऍटलिस्ट म्हणजे काय येणार आहे कमीत कमी 2 हेड्स. ठीक आहे. इथं आपण लिहिणार ए काय नाही 2 हेड्स असणार आहे. हेड 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 तिन्ही हेड्स चालतील. आता काय त्यापैकी एक टेल आहे हेड हेड टेल हेड टेल हेड टेल हेड आणि हेड. दुसरी कुठली पॉसिबिलिटी येणार आहे का नाही. बस एवढं. किती 4. नंबर ऑफ इव्हेंट ए किती आले एकूण 4. फक्त 4 इव्हेंट 4 पॉसिबिलिटीज आहेत ज्याच्यामध्ये कमी कमी 2 हेड. त्यानंतर इव्हेंट 2 दुसरा इव्हेंट काय आहे इव्हेंट बी. इव्हेंट बी इव्हेंट बी म्हणजे काय टू गेट नो हेड. टू गेट हेड नको एक सुद्धा हेड नको. बी कर्ली ब्रॅकेट हेड नको म्हणजे काय पाहिजे सगळे टेल पाहिजे. टेल टेल दुसरं काही बनणार नाही. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. तिसरा लास्ट इव्हेंट काय येणार आहे आपलं इव्हेंट सी. सी इव्हेंट काय टू गेट हेड ऑन द सेकंड पॉइंट. टू गेट हेड ऑन द सेकंड पॉइंट. ऑन द ऑन द सेकंड पॉइंट. की जो दुसरा पॉइंट आहे त्याच्यावर काय पाहिजे आपल्याला हेड पाहिजे. टू गेट हेड ऑन सेकंड पॉइंट. दुसऱ्या पॉइंटवर हेडच पाहिजे दुसरं काय नाही. इथे काय येणार सी इज इक्वल टू काय काय येणार पहिल्यांदा तिन्ही हेड त्यानंतर हेड हेड टेल त्यानंतर अजून काय शकतो टेल हेड आणि हेड मध्ये आपल्याला काय पाहिजे हेडच पाहिजे दुसऱ्या पॉइंटवर. त्याच्यानंतर अजून आपण काय एक टेल घेतला 2 टेल टेल हेड आणि टेल. अजून दुसरं काय बनेल का नाही. बस एवढ्याच पॉसिबिलिटी 4 पॉसिबिलिटी आहेत ज्याच्यामध्ये मिड्स मध्य ठिकाणी हेड जसं की त्यांना 1 2 3 आणि 4 आपलं आपण सोडवलेलं बरोबर आहे. नंबर ऑफ सी इज इक्वल टू काय येणार 4. एकूण किती 4. हो अशा प्रकारे आपण सोडवणं अपेक्षित आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, 2 digits number are formed using digit 0 1 2 3 4 5 without repetition of the digits. म्हणजे काय केलंय की 0 1 2 3 4 5 या अंकापासून वापरून काय केलंय 2 डिजिट 2 अंकी संख्या बनवल्या. मग आपल्या विदाउट रिपिटेशन करता काय भेटणार आपल्याला, म्हणजे काय कसं लिहून देऊ, किती संख्या भेटतात ते पण काढू आणि ते 2 digits 2 digit numbers are formed using digits 0 1 2 3 4 5 without repetition. Without repetition. ओके, याच्यामध्ये कुठेही रिपिटेशन होऊ नये हे वापरून आपण इथे इव्हेंट सॅम्पल स्पेस पाहिजे ना आपल्याला, सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू पहिल्यांदा एक अंकी संख्या पाहिजे, शून्यापासून तो स्टार्ट करू शकत नाही. 0 1 0 2 0 3 का, कारण की 0 हा आपण डिजिट वापरत नाही, कारण 0 1 घेतला तर काय होणार, ती संख्या एक अंकी होणार. आपल्याला 2 डिजिट पाहिजे, महत्वाचं काय 2 अंकी संख्या. इथं काय म्हणणार आपण 1 पासून सुरुवात करायची 10, त्यानंतर 12 13 14 15, 1 2 वापरू 20 21 23 24 आणि 25, 22 नाही वापरू शकतो आपण. त्याच्यानंतर 3 वापरू 30 31 32 34 35, 3 झालं 4 वापरू 40 41 42 43 45, 5 वापरू 50 51 52 53 आणि 54. 1 2 3 4 5 5 15 25 5 25. किती झाले टोटल 25 आहे. म्हणजे आपण लिहिलं पहिला करता इव्हेंट Event A, the number formed is even. The number formed is even. Even है म्हणजे काय, सम आहे. जो बंदे का आपला आहे तो सम आहे. इथे काय लिहिणार A is equal to सॅम्पल स्पेस काय आहे 10 12 14 14. लिहित जाऊ एक 10 12 14 10 12 14 20 24 खाली 20 आणि 24 त्या खाली 30 32 34 30 32 34 30 32 34 त्यानंतर 40 42 40 42 50 52 54 काय नाही 50 52 54 52 54. Oh, and number of it 1 2 3 4 5 6 7 10 11 12 13. किती झाले 13. टोटल किती झाले 13. आन्सर काय झालं 13. इव्हेंट बी event B काय आहे, the number formed is divisible by 3. the number formed is divisible by 3. divisible तीन ने भाग केला पाहिजे
मी आपण काय लिहिणार बी इज इक्वल टू इथे जातो 3×5=15 312 3×5=15 3×7=21 3×8=24 3×7=30 33 है का नहीं 36 नहीं 11×3=33 12×3=36 13×3=49 14×3=42 15×3=45 16×3=48 17×3=51 18×3=54 बस ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 ठीक आहे 9 नंबर ऑफ डी किती झाले 9 किती झाले 9 9 9 पर्यंत बरोबर आहे नंतर तिसरा इव्हेंट घ्या होता इव्हेंट सी इव्हेंट सी इव्हेंट काय आहे द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन नंबर फॉर्म is greater than 50 काय 50 पेक्षा मोठा आहे सी इज इक्वल टू सी काय आलं 50 पेक्षा मोठा बनणार काय 50 पेक्षा मोठा 50 नाही झालं 50 पेक्षा मोठा पहिल्यांदा आपण काढला 52 53 आणि 54 किती बनले 1 2 3 4 एकूण आकडे किती बनले 4 नंबर ऑफ सी काय येणार आहे 4 ओके अशा प्रकारे आपण लिहिला 4चा अंक बनतो तर आपण नेक्स्ट क्वेश्चन करू नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपण पाचवा क्वेश्चन फ्रॉम द थ्री मेन and 2 women environment committee of 2 persons is to be formed म्हणजे 3 माणसं आणि 2 लेडीज आहेत यांच्यापासून आपल्याला काय करायचं आहे 2 जणांची टीम बनवायची याच्यामध्ये आपण 2 पुरुष घेऊ शकतो किंवा 2 लेडीज घेऊ शकतो किंवा मिक्स मध्ये काहीतरी घेऊ शकतो नेक्स्ट सॅम्पल स्पेस थोडं मोठं बनेल नाही तर डोकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं आपण सोल्युशन फ्रॉम 3 men इथे एक गोष्ट आपण टाकू इथं आपण लिहिताना देणार आहे M1 M2 M3 and 2 women काय W1 W2 environment committee of 2 persons needs to be एक सैंपल स्पेस लेना सैंपल स्पेस yes is equal to yes काय आहे सॅम्पल स्पेसेस सर्वात पहिले आपल्याला काय सांगितलं 2 जणांची बनवायची तर आपण घेऊ शकतो फक्त माणूस पहिला माणूस M1 घेऊ आपण M1 वापरू M1 M2 M1 M3 M1 आपण संख्या बरोबर नाही पहिली पण बाकीची सगळ्या बरोबर जोडून टाकायचं सेम प्रकारे M1 W1 M1 W ओके आता रिपीट नाही झालं पाहिजे ही दोघं आणि ती दोघं म्हणजे पहिला आणि दुसरा राम श्याम आणि श्यामराम हे डबल नसतं त्याचे दोघांची इकडे टीम झाली ठीक आहे त्यानंतर M2 तिथं M2 पासून घेणार M2 M1 वर झालं इथे घेणार M3 त्यानंतर M2 पुन्हा बरोबर घेणार W1 M2 W बस एवढंच त्याच्यानंतर आपण घेणार M3 W1 M3
W2 बरोबर. तर अवधाच्या सगळ्यांना जोडी दिली होती M3ची यांच्या बरोबर. राहिलं काय आपलं M3 झालं W1 आणि W2. 4 3 2 1 यांची बेरीज काय असते 10. नंबर ऑफ इयर्स किती किती येणार आहे 10. ओके. मग इथं नंबर ऑफ इयर्स म्हणतात ना इथे ना इव्हेंट येईल. काय सांगितले देअर मस्ट बी ऍट लिस्ट वन वुमन मेंबर. देअर मस्ट बी at least one woman member. एक बाई असणं गरजेचं आहे. तिला आपल्याला A इज इक्वल टू काय येणार आहे की एक बाई असणं गरजेचं आहे. मग कसंही चालेल. इथं आपण काय लिहिलं इथं दोन्ही माणसं आहेत. इथं W एक चालेल M1 W1 M1 W. त्याच्यानंतर किंवा आपण जर मनाने लिहायचं म्हटलं तर आपण वुमन पासून सुरुवात करू. ही बाई त्याच्यावर 3 माणसं, दुसरी बाई त्यावर 3 माणसं, 3 3 6 असे म्हणते. इथं आपण लिहू M1 W1 M2 W1 M3 W1. सेम प्रकार दुसरं M1 W2 M1 W M2 W2 M3 W आणि लास्टला दोन्ही बाई W1 W2. दोन लेडीज दोन्ही बायकाच्या किती होते 1 2 3 4 5 6 7 किती होते 7. ओके. एकूण किती म्हणते प्रोबॅबिलिटी किती म्हणते आपल्या पॉसिबिलिटीज किती म्हणताय 7. दुसरा इव्हेंट बी one man, one woman committee is to be formed. One man, one woman. One man, one woman committee to be formed. बी मध्ये काय आलं आहे एक माणूस आणि एक बाई हे पाहिजेच. ज्याच्यामध्ये काय आलं आहे हे पहिलं आणि हे दुसरं म्हणजे जे दोन्ही माणसं वगैरे आहे तेव्हा कळतं. याच्यामध्ये काय लागेल आपल्याला माणूस आणि एक बाई गरजेचे. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. एवढंच बघा. नंबर ऑफ दी पॉसिबिलिटीज किती बनल्या 1 2 3 4 5 6 किती बनल्या पॉसिबिलिटीज 6. एक माणूस आणि एक बाई यांची मिळून किती बनते 6 पॉसिबिलिटीज बनते. तिसरा इव्हेंट देअर शुड नॉट बी वुमन मेंबर. एकही बाई नको सगळे माणसंच पाहिजे. इथं आपण इव्हेंट 3 इव्हेंट सी काय देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. ओके. इथं C इज इक्वल टू सगळी माणसं M1 M2
M1 M3 M2 M3 याच्यापेक्षा वेगळं काय बनेल का नाही. काय ना दोन माणसं हे दोन आणि हे बाकी सगळ्यांमध्ये वुमन विथ नंबर ऑफ सीट्स काय बनलं आपण ओके किती एवढंच असणार आहे. ओके आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. फायनल क्वेश्चन आहे आपला या एक्सरसाइजमध्ये. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. एक कॉइन आणि एक डायस एक साथ टाकले. इथं आपण काय लिहिणार सोल्युशन. वन कॉइन and one dash are thrown simultaneously. Sample space, yes. S is equal to काय आहे H. सगळे आपण धरून पहिल्यांदा सगळे हेडच येतात. H1 H आणि 2 हेड आणि 3 ठीक आहे. नंतर हेड आणि 4 हेड आणि 5 हेड आणि 6 याच्यापेक्षा वेगळं काय पडेल का 10 10 एकदा टेल आणि 1 टेल आणि 2 टेल आणि 3 टेल आणि 4 टेल आणि 5 टेल आणि 6 किती झाले 3 3 7 3 12 नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले आपले 12. ओके विथ कंडिशन फॉर इव्हेंट ए. पहिला इव्हेंट काय दिले टू गेट हेड अँड अँड ऑड नंबर. काय पाहिजे मला हेड पाहिजे हेड वाले सगळे आणि ऑड नंबर डिव्हिजन सगळे. इतर येणार मी पहिले इव्हेंट ए आणि टू गेट हेड head and an odd number and an odd number. The A is equal to काय लिहिणार आपण हेड आणि ऑड नंबर म्हणजे 1 3 आणि 5 किती 3 नंबर ऑफ ए किती येणार आहे 3. ओके याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी आहे तर नाही एवढेच 3 येणार. त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे टू गेट अ हेड ऑर टेल अँड अन इवन नंबर. हेड किंवा टेल दोन्ही कुठलेही चालेल पण इवन नंबर पाहिजे. टू गेट or tail and an even number. Even number म्हणजे आपल्याला काय पाहिजे का समसंख्या पाहिजे. b is equal to काय हेड इथं आपण हेड मध्ये इवन नंबर काय येणार आहे 2 4 6 त्याच्या कुठला इवन नंबर आहे का नाही बरोबर. आणि टेल मध्ये पण सेम टेल मध्ये 2 टेल मध्ये 4 टेल मध्ये 6 मेथड नंबर ऑफ बी झाले 3 आणि 3 6 किती झाले 6. ओके मग तिसरा लास्ट इव्हेंट number on upper face is greater than 7 and tail on lower.
वरच्या फेसवर जो आकडा येतोय तो 7 पेक्षा मोठा पाहिजे. येईल का कधी? इथं काय येणार आकडा मॅक्सिमम 6 पर्यंत जातो. 7 पर्यंत काय येणार नाही, पण आपण तरी लिहायचे नंबर ऑन द नंबर ऑन number on the upper face is greater than 7 greater than 7 and 10 on the coin and 10 on the coin. C is equal to काय करणार आपण नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 7 पेक्षा मोठा पाहिजे आकडा आपल्याला. इथं आपण लिहिणार मोकळा नंबर ऑफ सी काय पॉसिबल असतो घेणार त्याला म्हणतात एम्प्टी सेट. आपल्याला अशा प्रकारे लिहितो 5 म्हणजे 0 सेट त्याला म्हणतात 5 वायफाय असेल किंवा 5 असं म्हणतात 5. हे काय म्हणतात एम्प्टी सेट म्हणजे त्याच्यामध्ये काही येत नाही, पॉसिबलच होऊ शकत नाही, 0% प्रोबॅबिलिटी. हे कधीच पडू शकत नाही. असं होईल का कधी तुम्ही एखाद्या डायस टाकताय आणि 6 आकडे येते त्यातला एक 7 बदल 7 येणारच नाही अशा प्रकारे. ओके बस आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर जर नवीन असतं तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.